सर्वोच्च न्यायालयामध्ये कुजवून ठेवलेला शिवसेना पक्ष आणि चिन्ह खटला म्हणजे कुजलेल्या न्यायव्यवस्थेच्या विश्वासघाताचं सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण आहे. मित्र हो, आपल्या न्यायव्यवस्थेबाबत कोणी नकारात्मक किंवा टीकात्मक बोलू नये असा एक दंडक आहे. लोकांनी जसा न्यायव्यवस्थेचा आदर राखायला पाहिजे तशी ती जबाबदारी न्यायपालिकेची सुद्धा आहे. पण आज या दोन्ही गोष्टी किती प्रमाणामध्ये घडतात आणि याला जबाबदार कोण? बघा, बोलता येत नसेल पण सगळ्यांना सगळं माहीत आहे. लोकशाहीच्या या महत्वाच्या स्तंभाबाबत मागच्या काळात लोक काय बोलत होते आणि आज काय बोलत आहेत ते आपण रोज पाहतो, ऐकतो. अहो, अगदी या लोकांचं, जनतेचं सोडून द्या. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी सुद्धा यावर अत्यंत मोठं भाष्य केलेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनानं एक अग्रलेख लिहिलेला आहे. सामनाचा अग्रलेख म्हणजे अर्थातच जळजळीत, सणसणीत आणि तितकाच रोखठोक. हा अग्रलेख जसाच्या तसा तुम्हाला सांगतो. प्रत्येक शब्द आणि त्या प्रत्येक शब्दाचे अर्थ आणि त्यामागची पार्श्वभूमी अगदी लक्ष देऊन मित्रहो समजून घ्या. सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलंय, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी भारतीय न्यायव्यवस्थेचे अपयश मान्य केलेलं आहे. देशाची न्यायव्यवस्था संविधानावर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये, लोकांचा विश्वास टिकवण्यामध्ये सपशेल अपयशी ठरले असल्याचं मत या न्यायमूर्ती ओक यांच्यासारख्या न्यायप्रिय, सत्यवादी न्यायाधीशांनी केलेलं आहे. ही आपल्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील अत्यंत दुःखद अशी घटना आहे. भारतात एकतर न्याय विकत मिळतो किंवा सरकारी दबावाखाली त्यांना हवा तसा न्याय ते मिळवू शकतात असं आजचं चित्र आहे. जर तुम्ही एखाद्या जनतेचा विश्वास तोडलात एकदा, तर तुम्हाला परत कधीही या जनतेचा आदर आणि सन्मान मिळणार नाही. अब्राहम लिंकननं काढलेले हे उद्गार भारतीय न्यायव्यवस्थेला सुद्धा लागू पडतात. भारतीय न्यायव्यवस्थेची मालकी आज एका विशिष्ट विचारधारेच्या संघटनेकडे आणि राजकीय पक्षाकडे आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री कळसूत्री भावल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायव्यवस्था हलवीत आहे. अदानीसारख्या सरकार मित्र उद्योगपतीच्या भ्रष्ट व्यवहाराबाबत सत्य बोलण्याची आणि निकाल देण्याची हिंमत सुप्रीम कोर्टात राहिलेली नाही. मुंबईसह देशातल्या सर्वच हायकोर्टामध्ये संघ विचाराचे न्यायमूर्ती नेमलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून कार्य केलेले लोक जेव्हा सर्वोच्च न्यायासनावर बसतात तेव्हा त्यांच्याकडून निष्पक्ष न्यायाची अपेक्षा करता येईल काय? न्यायव्यवस्था विविध कारणांनी बदनाम झालेली आहे, पण तुमच्यावर बदनामीची शिंतोडे उडाले आहेत असं सांगणं गुन्हा ठरलेला आहे. केंद्रीय शिक्षण बोर्डाच्या CBSE शाळेसाठी पाठ्यपुस्तकं लिहिणाऱ्या NCERT संस्थेनं 8वीच्या समाज विज्ञान पुस्तकामध्ये देशाच्या राजकीय प्रणालीवर माहिती देताना एक विषय न्यायपालिकेवर प्रसिद्ध केला. न्यायपालिकेला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यातलं एक उपशीर्षक न्यायपालिकेतील भ्रष्टाचार असं होतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अंगाचा तिळपापड झाला आणि त्यांनी हे प्रकरण पुस्तकातून काढायला भाग पडलं. पुस्तक लिहिणाऱ्या NCERT संस्थेला झापलं. भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये समस्याचा डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये भ्रष्टाचाराचे उंदीर फिरत आहेत हे मान्य करण्याची भूमिका सुप्रीम कोर्टाची नसेल तर स्वतःची बदनामी रोखून न्यायालयावर लोकांचा विश्वास दृढ होण्यासाठी सुप्रीम कोर्ट आणि त्यांचे राजकीय मालक कोणते प्रयत्न करीत आहेत? न्यायमूर्ती ओक यांनी न्यायव्यवस्थेनं विश्वास गमावला हा ऐतिहासिक हे विधान जे त्यांनी केलं, त्याच दिवशी सुप्रीम कोर्टानं शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आणि आपल्यावर राजकीय दबाव असल्याची एक प्रकारे कबुली दिली.
1 एप्रिलला अंतिम सुनावणी घेऊच असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं होतं. आता हे प्रकरण 23 तारखेपर्यंत पुढे ढकललं. गेली 4 वर्षे या महत्वाच्या प्रकरणी अशीच ढकलाढकली सुरू आहे. सुप्रीम कोर्ट एका बेकायदेशीर सरकारला पाठीशी घालत आहे. हा भ्रष्टाचारच आहे. भारतातील न्यायव्यवस्थेची स्थिती काय आहे? देशात एकूण 5 कोटीवर खटले प्रलंबित आहेत. जानेवारी 26 पर्यंत 95,000 खटले प्रलंबित आहेत. एका सामान्य माणसाला दिवाणी खटल्यातला निकाल मिळवायला किमान 15 वर्ष लागतात. फौजदारी खटल्यात तर 20 पेक्षा जास्त वर्ष लागतात. न्याय मिळेपर्यंत लोक मरण पावतात. भारतातल्या तुरुंगामध्ये 75% पेक्षा जास्त कैदी अंडर ट्रायल आहेत. फक्त पोलिसांनी आरोपी बनवला पण खटले चालत नाहीत किंवा संपत्ती नाहीत. 15 वर्ष तुरुंगात सडतात आणि शेवटी निर्दोष सुटतात. या काळात त्यांचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालेलं असतं. मुंबई हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सगळीकडे ही स्थिती आहे. मोठ्या मोठ्या बिल्डरांना, उद्योजकांना, लोकांना फसवून श्रीमंत झालेल्यांना सहज न्याय मिळतो. राजकीय प्रभाव, पैसा, दबाव यामुळं न्याय व्यवस्था उघडी पडलेली आहे. न्याय व्यवस्थेत ॲडजर्नमेंट कल्चर रुजलेलं आहे. एक खटला 50 वेळा पुढे ढकलला जातो. सामान्य माणूस प्रत्येक वेळेला तारखेला कोर्टात येतो, वकिलाला फी देतो, पण न्याय मिळत नाही. न्यायमूर्ती ओक यांनी जे सांगितलं ते प्रत्येक सामान्य नागरिकाला अनुभवाला मिळतंय. न्याय व्यवस्था ही लोकशाहीचा कणा आहे. हा कणा सडला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये कुजवून ठेवलेला शिवसेना पक्ष आणि चिन्ह खटला म्हणजे कुजलेल्या न्यायव्यवस्थेच्या विश्वासघाताचं सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण आहे. न्यायाचा सातबारा 2-4 व्यापारी आणि उद्योगपतीच्या नावे झालेला आहे. सामान्य माणूस आज न्यायालयाच्या पायऱ्या चढतो तेव्हा त्याचा विश्वास डळमळीत झालेला असतो. बाजू सत्याची असली तरी स्वतःच गुन्हेगार ठरतो की काय असं भय त्याला वाटत असतं. आपल्या न्यायव्यवस्थेचं हे अधपतन आहे. न्यायमूर्ती अभय ओक यांनी तेच सांगितलेलं आहे. मित्रांनो, हा अग्रलेख वाचल्यावर मन कसं सुन्न होतं, खिन्न होतं आणि ओठातून बाहेर न पडलेला शब्द सुद्धा खूप काही बोलून जातो आणि चेहऱ्यावर उमटतात त्या फक्त चिंतेच्या रेषा. मित्रांनो, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपल्या लोकशाहीमध्ये काय शिल्लक उरलाय असं तुम्हाला वाटतं हो? सांगा, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.